यानंतर जाणार आहोत मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये। कुर्ला परिसरामध्ये एका व्यक्तीचा झाड कोसळल्याने मृत्यू झाला होता। त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। त्याच ठिकाणी आता महापौर ऋतू तावडे दाखल झाल्यात। हे आंदोलक आणि महापौर ऋतू तावडे आमने-सामने आलेले आहेत। मनसे कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत। त्यांचं म्हणणं आहे की सकाळी ही घटना घडल्यानंतर 3 ते 4 तास उलटूनही प्रशासनाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून कुणीही इथे आलेलं नव्हतं आणि त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आणि किशोरी पेडणेकरांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं। त्यानंतर आता महापौर ऋतू तावडे घटनास्थळी दाखल झाल्यात। विरोधकांच्या या आरोपांवर त्यांनी संताप व्यक्त केलेला होता। त्यानंतर आपण पाहतोय मनसेचे नेते आणि ऋतू तावडे आमने-सामने आलेत। आता आपण बघूया, करून घेऊया, झाली नसेल हे सगळी कामं करूया, दाखवा त्यांना, पकडून आणा। मॅडम नाही करत, मॅडम नाही करत। एएससी आहेत का इथे? एएससी आहेत का त्यांना विचारा। एएससी आहे मॅडम, 2 मिनिटं बोलवा त्यांना। एएसजींना बोलवा, एएसजींना 2 मिनिट। एएसजी कुठे आहेत मॅडम? माझी आम्हाला कुठं मॅडम 5-10 लाख रुपयांनी काही होणार नाही। अरे बाबा, पण आपल्याला हे भाई नियमाप्रमाणे 5-10 लाख रुपयाने काही होत नाही। चला मागे, बाहेर घ्या, बाहेर